नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 13 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स या नवीन चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहोत। 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि कशा पद्धतीने एखादा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट वेगवेगळ्या बाजूने जर आपण पाहिला तर तो आपल्याला दिसतो, त्याचे व्ह्यू कसे दिसतात या संदर्भाने आपल्याला माहिती घेऊन प्रॉब्लेम सेट 51 सोडवायचा आहे आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। चला सुरुवात करूयात। या ठिकाणी एक कॉन्व्हर्सेशन दिलेला आहे, एक संभाषण दिलेलं आहे। ताई, शरद, शीला या व्यक्तीमधलं हे संभाषण आहे की ज्या संभाषणातून आपल्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आणि 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट यामधला फरक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी जे काही चित्र दिलेलं आहे पहा, या चित्रामध्ये या पहिल्या चित्रामध्ये एका कार्डवर आपल्याला त्या ठिकाणी लाडू असलेली प्लेट दिसत आहे। देयर इज अ प्लेट विथ लड्डूज इन दिस फर्स्ट पिक्चर। आणि जेव्हा आपण ॲक्च्युअली त्या ठिकाणी वेगळ्या अँगलने जर पाहिलं तर येथे दुसऱ्या पिक्चरमध्ये मात्र असं दिसतंय की एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्सच्या एका साईडला तो जो काही लड्डू असलेला शीट आहे तो चिटकवलेला दिसतोय। म्हणजे इथे या पहिल्या फिगरमध्ये आपल्याला असं दिसतंय की फक्त एक सरळ त्या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे, परंतु दुसऱ्या फिगरमध्ये मात्र त्या बॉक्सचा पूर्ण आकार आपल्याला दिसतोय। म्हणजे आपण जशा पद्धतीने त्या फिगरकडे पाहणार, वस्तूकडे पाहणार, त्या पद्धतीने पहिल्या फिगरमध्ये फक्त लेंथ आणि ब्रीड्थ आपल्याला दिसते पा, पण दुसऱ्या फिगरमध्ये मात्र लेंथ ब्रीथ सोबत त्याची हाईट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या बॉक्सची दिसून येते। म्हणजे या दुसऱ्या फिगरमध्ये जी वस्तू दाखवलेली आहे बॉक्स, त्या बॉक्सला 3 साइड्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील, त्याच्या 3 साइड्स आपल्याला दिसतात, मोजता येतात। वी कॅन फील 3 डिफरंट साइड्स अँड ऑल्सो वी कॅन मेजर द 3 डिफरंट साइड्स ऑफ दिस बॉक्स अँड सो देयर इज अ डिफरन्स बिटवीन दिस 2 थिंग्स। फर्स्ट पहिलं जे चित्र आहे ते आहे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आणि दुसरं जे चित्र आहे ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट। तर या संभाषणामधून आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तो तिथे स्पष्ट होईल। त्याची जी डेफिनेशन आहे ती आपण या पद्धतीने एका पेजवर मी लिहिलेली आहे पहा की 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आहे। 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट हुज लेंथ लांबी, विड्थ म्हणजे जाडी अँड हाईट, हाईट म्हणजे उंची। लेंथ, विड्थ अँड हाईट कॅन बी सीन, आपल्या डोळ्यांना ती दिसते, ऑर फेल्ट म्हणजे आपल्याला जाणवते, ऑर मेजर म्हणजे आपण त्याचं माप मोजू शकतो, इज कॉल्ड ॲज 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट। म्हणजे अशी वस्तू की ज्या वस्तूला लेंथ आहे, लांबी आहे, विड्थ रुंदी आहे आणि हाईट म्हणजे उंची किंवा जाडी आहे, अशा पद्धतीच्या वस्तूंना आपल्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असं म्हणायचं आहे। आपण कोणत्याही प्रकारचा बॉक्स जेव्हा पाहतो पहा की ज्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पॅक केलेल्या असतात, तो जो बॉक्स आहे त्या बॉक्सचा जो शेप आहे तो 3 डायमेन्शनल शेप या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। तो बॉक्स म्हणजे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो। तर या ठिकाणी आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स त्याचे आहेत पहा, बुक्स आहेत, तुमचं जे कोणतंही बुक असेल तर ते बुकसुद्धा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये येतं, कारण त्या बुकला त्या ठिकाणी लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट या गोष्टी त्या ठिकाणी असतात आणि म्हणून बुक्स, त्यानंतर ग्लासेस, टेबल्स, बॉटल्स, डिफरंट साइज ऑफ बॉटल्स, दॅन डिफरंट साइज ऑफ बॉक्सेस, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट। आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्यांना लांबी, रुंदी आणि जाडी असते, म्हणजे 3 गोष्टी त्यांच्या आपण मोजू शकतो, म्हणून त्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणतात पहा। 3 म्हणजे 3 कोणकोणत्या बाबी, तर लेंथ, विड्थ अँड हाईट या 3 बाबी आपल्याला ज्याच्या मोजता येतील त्याला आपल्याला त्या ठिकाणी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणायचं आहे। सपोज दिस इज एक्झाम्पल पाही, माझ्या हातामध्ये मॅच बॉक्स आहे। यामध्ये आपण जर पाहिलं सध्या या स्थितीमध्ये तर फक्त तुम्हाला एकच शेप दिसतोय पहा, एकच सरफेस दिसतोय आणि हा रेक्टँगल आकाराचा सरफेस आहे असं आपल्याला दिसतंय। परंतु जेव्हा मी याला थोडंसं तिरपं करेल तेव्हा आपल्याला त्याच्या बाकीच्या ज्या साईड्स आहेत त्या दिसून येतील पहा। आता पहा या स्थितीमधून जर आपण पाहिलं तर याची ही लेंथ आहे, ही त्याची
विड्थ आहे आणि ही त्याची हाईट आहे. या 3 साईड्स आपल्याला या स्थितीतून त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे आपण या स्टेजला जर पाहिलं तर फक्त आपला एकच सरफेस दिसून येतोय सध्या पहा या स्थितीला. फक्त हा रेक्टँगल शेप जो आहे तो तेवढाच मला दिसतोय. म्हणून ही वस्तू फक्त रेक्टँगल शेपची असल्याचा आपल्याला भास होतो, परंतु तसं नाहीये. तर या वस्तूला लेंथ आणि ब्रीथ सोबत हाईट सुद्धा आहे. जेव्हा मी त्याला तिरप करेल या स्थितीने तेव्हा आपल्याला त्याची हाईट सुद्धा या ठिकाणी असल्याचं जाणवतंय. म्हणजे ही जी बॉक्स माझ्या हातामध्ये दिसतोय हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. पण जेव्हा हा या स्थितीमध्ये आपण ठेवतो तेव्हा आपलं असं वाटतं की फक्त हा 2 डायमेन्शनल एक चित्र असलेला या ठिकाणी हा शीट दिसतोय असं आपल्याला वाटतंय. परंतु आपण जर त्याला वेगळ्या अँगलमधनं पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या तिन्ही बाजूंची जाणीव होते. वी कॅन फील द 3 डिफरंट साइड्स ऑफ धिस बॉक्स, लेंथ, विड्थ अँड हाईट. तर या पद्धतीचं हे अनेक एक्झाम्पल्स आपल्या घरामध्ये अशा अनेक बॉक्सेस असतात आपण पाहू शकतो. या सर्व बॉक्सेसला आपल्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असं म्हणायचं आहे. त्यानंतर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टची त्याची पण डेफिनेशन आपल्याला या पद्धतीने करता येईल पहा. इथे त्याची डेफिनेशन एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत पेजवरती. 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कशाला म्हणायचे? द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ऑब्जेक्ट म्हणजे कोणतीही वस्तू, वस्तूला इंग्रजीमधून ऑब्जेक्ट असं म्हणतात. द ऑब्जेक्ट विच हॅव ओनली लेंथ अँड ब्रीथ. अशी वस्तू की ज्याला फक्त लेंथ आणि ब्रीथ आहे, म्हणजे लांबी आणि रुंदी आहे. अँड नो थिकनेस, त्याला जाडी त्या ठिकाणी नाही किंवा ती जाडी. ऑर निग्लिजिबल म्हणजे लक्षात न येण्या, निग्लिजिबलचा अर्थ होतो लक्षात न येणे, लक्षात न येण्यासारखी थिकनेस म्हणजे जाडी त्याला असते. सपोज आपण जर कोणतंही पेपर घेतला, शीट ऑफ पेपर म्हणजे कोणतंही पान जर असेल आपल्याकडे तर ते पान या पद्धतीने असं असतं पेजचं की त्याला आपल्याला लेंथ आणि ब्रीथ फक्त असेल, परंतु त्याची थिकनेस जी असेल, समजा हेच ज्याच्यावर मी लिहिलेलं आहे पहा, हे पेज आपण बघितलं तर याला लेंथ आणि ब्रीथ आहे पहा, ही लेंथ आहे आणि ही ब्रीथ आहे. परंतु त्याची जर थिकनेस आपण बघितली, त्याची जर जाडी बघायचा विचार केला तर ही जाडी अगदी कमी आहे, म्हणजे निग्लिजिबल आहे. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे लक्षात न येणारी जाडी त्याला असते. फक्त 2च गोष्टी आपण त्याच्या मोजू शकतो, त्या असतात लेंथ अँड ब्रीथ, लांबी आणि रुंदी. फक्त 2 गोष्टी मोजता येतात. वी कॅन मेजर ओनली 2 साइड्स अँड सो इट इज कॉल्ड ॲज 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आपण जर वस्तूच्या 3 साइड्स मोजू शकत असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. अगदी सोपं आहे पहा. लेंथ, ब्रीथ आणि हाईट या तिन्ही जर आपल्याला मोजता आल्या तर ती वस्तू 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि ज्याला फक्त 2च साइड्स आहेत, म्हणजे ज्याला लेंथ आहे आणि ब्रीथ आहे, थिकनेस किंवा त्याची हाईट जी असेल ती अगदी निग्लिजिबल असते किंवा आपल्या लक्षात न येणारी असते, दुर्लक्ष करण्यासारखी असते, तर अशा पद्धतीच्या त्या वस्तूंना आपण म्हणणार आहोत 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. तर त्याची एक्झाम्पल्स आहेत पहा. शीट्स ऑफ पेपर म्हणजे काही जे पानं आहेत आपल्या वहीची, ती पानं आपण जर पाहिली तर ती या स्वरूपामध्ये आपल्याला म्हणता येतील की ते 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहेत. पिक्चर्स ऑन पेपर, कागदावर काढलेलं चित्र जे असेल ते सुद्धा, कोणतंही कशाचंही चित्र असू द्या, कागदावर काढलेलं कोणत्याही गोष्टीचं चित्र जर असेल तर ते चित्र म्हणजे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असणार आहे. आणि प्रत्यक्ष जर वस्तू त्या ठिकाणी आपल्या समोर असेल तर ती मात्र 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असणार आहे. शॅडोज ऑफ ऑब्जेक्ट्स, वस्तूंच्या सावल्या ज्या खाली पडतात त्या सुद्धा 2 डायमेन्शनलच असतात. तर याप्रमाणे हे जे काही तुम्हाला मी समोर लिहून दाखवलेल्या 2 डेफिनेशन्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत, हे आपण नोट्स स्वरूपामध्ये आपल्या गणिताच्या वहीमध्ये, मॅथ्सच्या नोटबुकमध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. पुस्तकात हे आहे परंतु ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येणार नाही किंवा समजणार नाही लवकर, म्हणून आपण या नोट्स आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. दिस इज फर्स्ट डेफिनेशन, पहिली डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे ही 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टची आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे आपण व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. यानंतर त्यांनी असं इथं म्हटलेलं आहे पहा आपल्या टेक्स्टबुकमध्ये की ऑब्जेक्ट्स आर 3 डायमेन्शनल, म्हणजे वस्तू प्रत्यक्षात जर असेल तर ती 3 डायमेन्शनल असते. देअर पिक्चर्स ऑन पेपर आर 2 डायमेन्शनल. कोणत्याही वस्तूचं जेव्हा आपण कागदावर चित्र काढतो तेव्हा ते चित्र जे असेल ते 2 डायमेन्शनल असतं. पहा याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. पहा इथे मी हे कागदावरती एक चित्र काढलेलं आहे आणि ही समोर तुमच्या प्रत्यक्ष ती मॅच बॉक्स आहे. तर ही काडीपेटी आहे आणि हे त्याचं चित्र आहे. आता या दोघातला जो फरक आहे तो लक्षात घ्या.
हे कागदावर काढलेलं चित्र आहे. दिस अ पिक्चर ड्रॉन ऑन द शीट ऑफ पेपर. मग याला फक्त लेंथ आणि ब्रीथ आहे, परंतु प्रत्यक्ष जो ऑब्जेक्ट आहे त्याला मात्र त्या ठिकाणी लेंथ आणि ब्रीथ सोबत हाईट सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ऑब्जेक्ट जर असेल तर तो 3 डायमेन्शनल, हा बॉक्स माझ्या हातामध्ये जो आहे तो 3 डायमेन्शनल आहे, परंतु त्याचं जर आपण कागदावर चित्र काढलं तर ते चित्र 2 डायमेन्शनल आहे. मुद्दा नीट लक्षात घ्या, प्रत्यक्ष वस्तू ही 3 डायमेन्शनल आहे, परंतु त्याचं कागदावर काढलेलं चित्र, याच बॉक्सचं चित्र मी इथं काढलंय पहा, हे चित्र मात्र 2 डायमेन्शनल आहे, कारण ते कागदावर काढलेलं आहे. इट इज ड्रॉन ऑन द शीट ऑफ पेपर. आणि म्हणून त्याला फक्त 2च साईड्स आहे, त्याला फक्त लेंथ आणि ब्रीथ आपल्याला मोजता येणार आहे. याची जाडी कागदाची जी आहे ती आपला या ठिकाणी मोजता येणार नाही. आणि म्हणून कोणत्याही वस्तूचं चित्र म्हणजे 2 डायमेन्शनल आणि प्रत्यक्ष वस्तू म्हणजे 3 डायमेन्शनल हे आपल्याला या एक्झाम्पलवरनं नीट लक्षात येईल पहा. ओके, आता आपण जेव्हा एखाद्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टकडे पाहतो तेव्हा त्या वस्तूचा आकार आपल्याला वेगवेगळ्या बाजूने वेगवेगळा असल्याचं जाणवतं, दिसतं. तर याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेले आहेत पहा, की आपण समजा दिस इज एलिफंट. एलिफंट जो आहे फ्रॉम द फ्रंट आपण जर पुढून पाहिला तर तो आपल्याला अशा पद्धतीने दिसून येईल. ज्यावेळेस आपण त्याला पुढच्या बाजूने पाहतोय तेव्हा त्याचा बॅक साईडचा जो काही भाग आहे, त्याची जी काही शेपटी आहे, त्याचे मागचे पाय आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. त्याची जी सोंड आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते पहा, त्याचे कान दिसत आहेत. या पद्धतीने आपण त्याला फ्रॉम द फ्रंट असं पाहिलं तर तो असा दिसेल. तोच एलिफंट आपण जर फ्रॉम वन साईड, एका साईडनं पाहिला तर वन साईड म्हटल्यानंतर ती आयदर इट इज अ लेफ्ट साईड ऑर फ्रॉम द राईट साईड, कोणतरी एका साईडने आपण जर जेव्हा त्याला पाहणार आहोत तेव्हा तो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. या स्थितीमध्ये आपल्याला अलीकडचा कान दिसतोय, परंतु पलीकडच्या बाजूचा कान मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणजे ही वन साईड, एका साईडनं आपण जेव्हा पाहणार तेव्हा तो असा दिसेल. आणि जर आपण त्या ऑब्जेक्टच्या वर गेलो आणि वरून जर तो ऑब्जेक्ट पाहिला फ्रॉम अबोव, तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हा एलिफंट दिसणार आहे. म्हणजे हे 3 व्ह्यूज आहेत पहा, हे 3 व्ह्यूज आपल्याला नीट लक्षात घ्यायचे आहेत, कारण आपल्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एखादी फिगर जी असेल ती 3 व्ह्यूजने कशी दिसेल ते आपल्याला शोधण्यासाठीचे प्रश्न येतात, आणि म्हणून आपण हे नीट लक्षात घ्यायचं आहे. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे कबर्ड. कबर्ड म्हणजे कपाट, आपल्या घरातलं जे कपाट आहेत. कपाट आपण जर फ्रॉम द फ्रंट पाहिलं तर आपल्याला त्याचे दोन्ही त्या ठिकाणी जी दारं आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. वी कॅन सी 2 doors ऑफ दिस कबर्ड. फ्रॉम वन साईड जर पाहिलं आपण, फ्रॉम वन साईड, तर फक्त आपल्याला एकाच बाजूचा हा एवढा भाग दिसेल, त्याची खालची बाजू दिसते आणि एक भाग दिसतोय. आणि जर आपण वरच्या बाजूने जाऊन जर असं वर जाऊन जर पाहिलं तर फक्त वरचा हा रेक्टँग्युलर शेप आपल्याला दिसेल, त्याचे खालचे पाय जे आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत, किंवा त्याचे जे काही डोअर्स आहेत कपाटाचे ते सुद्धा आपल्याला फ्रॉम अबोव आपल्याला ते दिसणार नाहीत. म्हणजे कोणत्याही 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टकडे जेव्हा आपण वेगवेगळ्या अँगलने पाहतो तेव्हा त्या 3 डायमेन्शनल वस्तूचा आकार आपल्याला वेगवेगळा असल्याचं दिसून येतं. तर हे 2 एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकात दिलेले आहेत, ते आपण व्यवस्थित पद्धतीने पाहू शकतो. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, की सम हिल्स आर देअर अँड हिल्समध्ये टेकड्या आहेत काही, तर या टेकड्यांना आपण काही अंतरावर जर लांबून पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. त्यांच्या समजा 2 टेकड्या आहेत, याच्यातली कोणती टेकडी कमी उंचीची आहे आणि कोणती जास्त उंचीची आहे ते आपल्याला नजरेस लगेच येईल, आपल्याला लगेच सांगता येईल. परंतु जेव्हा आपण आकाशात जाऊन हेलिकॉप्टरमध्ये बसून जर त्या टेकड्यांकडे पाहिलं तर आपल्याला नंबर 2 प्रमाणे फिगर दिसेल पहा, की ज्यामध्ये आपल्याला त्याची हाईट समजणार नाही, तर त्याने टेकड्यांनी किती जागा व्यापलेली आहेत, त्याने किती एरिया व्यापलेला आहे. द स्पेस ऑक्युपाइड बाय दिस हिल्स वी कॅन सी फ्रॉम द अबोव. आकाशात जाऊन आपल्याला त्या ठिकाणी त्यांची हाईट दिसणार नाही, परंतु त्यांनी व्यापलेली जागा दिसेल. आणि कडेला उभे राहून आपल्याला त्यांनी व्यापलेली जागा दिसणार नाही, परंतु आपल्याला त्यांचं त्या ठिकाणी हाईट मात्र दिसणार आहे. म्हणजे आपण जर वन साईडला उभं राहून पाहिलं तर असं या प्रकारचं शेप दिसेल तुम्हाला कोणत्या 2 टेकड्यांचा, आणि जर आकाशात जाऊन पाहिलं तुम्हाला याप्रमाणे दिसेल पहा. तर यांची हाईट जी आहे ती हाईट याप्रमाणे इथे दिलेली आहे पहा, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर. यांची जी हाईट आहे ती इथे सुद्धा त्यांनी असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ दिस फिगर्स आर यूज इन द जिओग्राफी. आपल्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये, भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे चित्र दाखवलेले असतात की ज्यामध्ये इथे त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला असतो पहा. अशा या 2 नंबरच्या फिगरमध्ये
तर त्याची ही जी काही हिल आहे किंवा टेकडी आहे त्याची हाईट पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा एरिया जो आहे तो सुद्धा इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या जिओग्राफीच्या टेक्स्टबुकमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला अशा फिगर्स ठिकठिकाणी पाहायला मिळतील. तर हे कशासाठी, तर इथे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की ही 3 डायमेन्शनल आहे, टेकडी 3 डायमेन्शनल आहे आणि त्यामुळे आपण तिच्या जर एका साईडला उभे राहिलो तर आपल्याला दिसणारा आकार वेगळा असणार आहे, त्याचा शेप वी फील इट इज डिफरंट अँड व्हेन वी सी द हिल्स गोईंग ऑन द टॉप, आपण जर वर त्याच्या डोक्यावर जाऊन जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याचा आकार वेगळा दिसणार आहे. आणि हाच भाग लक्षात घेऊन आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 51 दिलेला आहे. पहा, या प्रॉब्लेम सेट 51 मध्ये एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये ब्लॉक फॉर्मेशन दिलेलं आहे. ब्लॉक म्हणजे बॉक्स त्या ठिकाणी जे आहेत ते, जसे आपण घर बांधण्यासाठी ज्या विटा वापरतो ते सुद्धा एक प्रकारचे ब्लॉक आहेत, है की नाही. रेक्टँगल शेप त्या ठिकाणी त्याचा सरफेस आपल्याला दिसून येतो. तर याप्रमाणे असे काही ब्लॉक्स आहेत. याच्यामध्ये 3 ब्लॉक आहेत या पहिल्या फॉर्मेशनमध्ये आणि दुसऱ्या फॉर्मेशनमध्ये 4 ब्लॉक आहेत, 1 2 3 4. या तिसऱ्या फॉर्मेशनमध्ये 1 2 3 4, 1 2 3 4 याच्या खाली एक आहे आणि हा वरचा एक 5वा, म्हणजे 5 ब्लॉक आहेत. म्हणजे इथे 3 ब्लॉक आहेत, इथे 4 ब्लॉक आहेत आणि इथे 5 ब्लॉक आहेत. द फॉर्मेशन इन द फर्स्ट फॉर्मेशन देर आर 3 ब्लॉक्स, in the second formation there are 4 blocks and in the third formation there are 5 blocks. So look at this formation. या फॉर्मेशन कडे पाहून आपल्याला एक अंदाज करायचा आहे की हे जे व्ह्यू दिलेले आहेत त्यांनी व्ह्यू ऑफ फॉर्मेशन्स, तर हे असा व्ह्यू तुम्हाला कोणत्या बाजूने दिसेल, असा व्ह्यू कोणत्या बाजूने दिसेल आणि असा व्ह्यू कोणत्या बाजूने. आपण जे 3 प्रकार पाहिले आहेत, फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम वन साइड अँड फ्रॉम अबोव, हे 3 प्रकार आपण जे पाहिलेले आहेत त्याचा इथे आपल्याला विचार करायचा आहे. पहा, तर आपण जेव्हा इथे समोर उभे राहून पाहू तेव्हा तुम्हाला पहा हे फक्त 1 2 आणि 3 एवढाच भाग दिसेल. पहा, मी जो दाखवतो मला हा एवढाच भाग तुम्हाला समोरून दिसेल, म्हणजे फ्रॉम द फ्रंट. तर ही पण फिगर तशी दिसते, ही पण तशीच दिसते. तर या दोन्हीपैकी कोणत्याही फिगरला आपण त्या ठिकाणी नाव देऊ शकतो. पहा, फक्त तुम्हाला इथे हा टेबल काढून त्याचं नाव लिहायचं आहे, बाकी काही करायचं नाही. तर मी याच पुस्तकाचं त्याचं उत्तर लिहितोय. पहा, हे आहे फ्रॉम द फ्रंट, म्हणजे पुढच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीचा शेप दिसेल. त्यानंतर हा जो शेप आहे हा कुठून दिसेल, वर जर आपण गेलो तर वर तुम्हाला हे 3 पण शेप दिसणार आहेत. जेव्हा तुम्ही इथे एका साईडने जाणार तेव्हा तुम्हाला फक्त हा एकच शेप दिसेल. कारण इकडून जर आपण पाहिलं तर या ब्लॉकच्या पाठीमागे हे ब्लॉक झाकले जातील, त्यामुळे आपल्याला फक्त हा जो शेप आहे हा एवढाच त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि हा जो शेप आहे तो या स्वरूपाचा आहे, म्हणजे फ्रॉम वन साइड इथे आपल्याला म्हणता येईल. हा शेप आहे फ्रॉम वन साइड. आणि आता राहिला कोणता मग, फ्रॉम अबोव. तर हा तिसरा जो शेप आहे हा तुम्हाला वरून दिसणार आहे, फ्रॉम अबोव. तर या स्वरूपाने आपल्याला बाकीच्या फॉर्मेशनचे आन्सर्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत. इथे 1 2 3 आणि 4 असे 4 ब्लॉक आहेत. तर हे पहिलं फॉर्मेशन, पहिला जो शेप आहे तो कोणत्या बाजूने दिसणार आहे आपल्याला विचार करा. जर आपण समोरून पाहिलं तर मला हे असं दिसेल. पहा, जेवढा भाग मी रंगवतोय ना तेवढा भाग तुम्हाला समोरून दिसेल. पहा, हा म्हणजे हा भाग याप्रमाणे समोरून पाहिलं फ्रॉम द फ्रंट तर असं दिसेल, 1 2 3 आणि 4. मग हा शेप तुम्हाला जो आहे तो कुठं दिसतोय पहा बरं, असा, तर हा इथे दिसतोय. पहा, म्हणजे हा शेप जो आहे तो आहे फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम द फ्रंट, FRONT, फ्रॉम द फ्रंट. त्यानंतर आपण जर वरच्या बाजूने पाहिलं वर जाऊन तर हा वरचा शेप दिसेल, त्याला खेटून याचा शेप दिसेल आणि हा असा दिसेल. बरोबर, म्हणजे 1 2 3 हे 3 शेप एकमेकाला चिटकून दिसतील, म्हणजे याप्रमाणे आपल्याला दिसेल वरच्या बाजूने, म्हणजे फ्रॉम अबोव. हा जो शेप आहे तुम्हाला फ्रॉम अबोव दिसणार आहे. वर जर गेलात तर वरून तुम्हाला याप्रमाणे दिसणार आहे. आणि या बाजून आपण जेव्हा त्याला पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला फक्त हा इकडचा हा सरफेस आणि हा सरफेस दिसेल, म्हणजे एकाखाली एक दिसतील. असे एकाखाली एक 2 सरफेस तुम्हाला कुठे दिसतात. म्हणजे ही जी रचना आहे ती तुम्हाला फ्रॉम वन साइड दिसणार आहे, फ्रॉम वन साइड. नंबर 3चं फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये बघा, आता 1 2 3 4 आणि वरती एक ब्लॉक ठेवलेला आहे. असे ब्लॉक या ठिकाणी आहेत. तर जेव्हा आपण या समोरच्या बाजूने पाहू त्याला, इकडच्या बाजूने फ्रॉम द फ्रंट, तेव्हा मला हा सरफेस दिसेल
त्याच्या खाली हा सरफेस दिसेल खेटून लगेच आणि त्याला खेटून हा दिसेल पहा, म्हणजे असा एल शेप दिसेल पहा. तर हा जो शेप तुम्हाला दिसणार आहे हा आहे या स्वरूपाचा 1 2 3 हे शेप, म्हणजे ही फ्रॉम द फ्रंट आहे, फ्रॉम द फ्रंट. त्यानंतर जेव्हा मी या साईडने वर जाऊन पाहिल तेव्हा मला वर गेल्यानंतर फक्त एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा हे 4 सरफेस दिसतील पहा एकमेकाला चिटकून असलेले. जरी खालीवर दिसत असेल आपल्याला, पुढून पाहिल्यावर ते खालीवर दिसत आहे, पण वरून पाहिल्यावर तुम्हाला हे 4ही सरफेस त्या ठिकाणी दिसतील. जसं आपण एखादी बिल्डिंग 5 मजली आहे परंतु वर जाऊन जर बघितली तर फक्त आपला वरच्या मजल्याचा वरचा सरफेस दिसेल पहा, त्याच्या खालचे मजले आपल्याला दिसणार नाहीत. तसं हे एका खाली 1 2 ब्लॉक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे खालचा ब्लॉक न दिसता 1 2 3 4 हे 4 ब्लॉक दिसतील. म्हणजे ही जी रचना आहे ते आपल्याला फ्रॉम अबोव दिसेल. त्याच्यावर जर आपण गेलो तर आपल्याला हे फ्रॉम अबोव या पद्धतीने दिसून येईल. आणि मग राहिलं जे आहे ही रचना तुम्हाला फ्रॉम वन साईड या बाजूने ही आणि ही असा उलटा एल दिसेल याप्रमाणे. तर ही आहे फ्रॉम वन साईड. तर हे आन्सर्स आहेत पहा. याप्रमाणे आपण हा टेबल आपल्या वहीमध्ये आखायचा आहे. हे जरी फॉर्मेशन नाही काढली तरी हे शेप आपला काढता येतील. हे जरा कठीण वाटेल आपल्याला काढायला, हे काढू नका. फक्त याला फॉर्मेशन नंबर 1 म्हणा, फॉर्मेशन नंबर 2 आणि फॉर्मेशन नंबर 3 असं म्हणा. आणि त्याच्या पुढे मात्र हे तर आपल्याला ड्रॉ करता येतील पट्टी आणि पेन्सिलने, आणि त्याची नावं जी आहेत ती आपण या ठिकाणी लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2 इथे आपल्याला विचारलेला आहे पहा. ड्रॉ 3 पिक्चर्स ऑफ ईच ऑफ दीज 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, अ टेबल, अ चेअर अँड अ वॉटर बॉटल. टेबल, चेअर आणि वॉटर बॉटल यांचे त्या ठिकाणी आपला शेप काढायचे आहेत. 3 बाजूने कसे दिसतील ते काढायचं आहे पहा. तर हे याचं जे आन्सर आहे ते आपल्याला स्वतः काढता येईल, पण तरी पण आपण ते समजून घेऊ. इथे एक क्वेश्चन नंबर 2चा आन्सर या ठिकाणी पहा. टेबल जो आहे तो टेबल फ्रॉम द फ्रंट, पुढून पाहिलं तर असा दिसेल आपल्याला. त्यानंतर जो फ्रॉम अ साईड, फ्रॉम वन साईड म्हणू आपण, तर असा दिसेल. आणि जर वरून पाहिलं तर फक्त सरफेस दिसेल टेबल, त्याच्या खालचे जे काही त्याचे पाय आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. म्हणजे टेबल तुम्ही या 3 पद्धतीने दाखवू शकता 3 साईडने पाहिल्यानंतर. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे चेअर जी आहे बा, खुर्ची जी म्हणतो आपण, तर ती चेअर याप्रमाणे असेल. फ्रॉम द फ्रंट, पुढून पाहिल्यानंतर अशी दिसेल. फ्रॉम अ साईड, एका साईडने पाहिलं अशी दिसेल. आणि जर आपण वरून पाहिलं तर त्या ठिकाणी अबोव गेल्यानंतर आपला अशा पद्धतीने ती खुर्ची जी आहे ती दिसेल. चेअर म्हणजे खुर्ची. आणि वॉटर बॉटल, तर वॉटर बॉटल जी आहे ती समोरून फ्रॉम द फ्रंट अशी, फ्रॉम अ साईड याप्रमाणे, आणि वरून पाहिल्यानंतर फक्त त्याचं झाकण दिसेल आपला वरचं, त्याच्या भोवतीने हा गोल आकार असा दिसेल पाहे. मध्ये हे झाकण आहे आणि हा त्याचा कडेचा गोल आकार आहे फ्रॉम अबोव. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला सोडवता येईल. आपण व्हिडिओ पॉज करून हे या फिगर्स काढू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्यक्ष वस्तू पहा समोर आणि त्याप्रमाणे एका बाजूने कशी दिसते ते पहा, पुढून कशी दिसते ते पहा, आणि त्याच्या वरून त्या ठिकाणी ती ऑब्जेक्ट कसं दिसतं ते पहा. तर या पद्धतीचा हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तो आपण इथे सोडवलेला आहे. प्रॅक्टिस सेट 51. आपल्या सर्वांना निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल. समजून सांगण्याचा बराचसा प्रयत्न मी केलेला आहे. समजलं नसेल तर आपण पुन्हा व्हिडिओ पहा, म्हणजे ती गोष्ट नक्की समजून येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.